उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राच्या राजकारणातून पत्ता कट होईल, त्यांना दिल्लीला पाठवलं जाईल अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या। त्यांना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल असंही बोललं जात होतं। पण या सगळ्या चर्चांना आता ब्रेक लागलाय। भाजप राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं फिक्स झालंय। एवढंच नव्हे तर विधानसभा निवडणुकीत सगळे निर्णय घेण्याचा फ्री हँड फडणवीसांना देण्यात आल्याची माहिती आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीत कुणाला तिकीट द्यायचं, कुणाचं तिकीट कापायचं, निवडणुकीची रणनीती कशी आखायची याचे सगळे निर्णय फडणवीस हेच घेणार आहेत। विशेष म्हणजे मागच्या काळात पक्षफुटीमुळे फडणवीसांची प्रतिमा मलिन झाली आहे। मराठा आरक्षणाचा फॅक्टरही त्यांच्या विरोधात गेलाय। एवढं सगळं घडूनही भाजपनं पुन्हा एकदा फडणवीसांवर विश्वास ठेवलाय। त्यांच्याच नेतृत्वात विधानसभा लढवली जाईल यावर पक्षाचं एकमत झालंय। पण एवढं सगळं घडूनही भाजपनं पुन्हा एकदा फडणवीसांवर विश्वास का दाखवलाय, त्यांना फ्री हँड का दिलाय, भाजपला याचा फायदा होणार की तोटा, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी प्रेरणा आणि तुम्ही बघताय बोलभिडू। खरं तर मराठा समाज आणि आंदोलकांमध्ये फडणवीस आणि भाजपबाबत रोष आहे हे लोकसभा निवडणुकीत दिसून आलंय। त्यामुळे राज्यात पक्ष नेतृत्वात बदल केला जाईल असं बोललं जात होतं। फडणवीसांना पर्याय म्हणून विनोद तावडे यांचं नाव समोर येत होतं। मराठा चेहरा म्हणून तावडे यांच्याकडे पक्ष नेतृत्वाची जबाबदारी दिली तर मराठा समाजाचा रोष कमी होईल असं बोललं गेलं। पण असं झालं मात्र नाही। भाजपनं पुन्हा एकदा राज्यातलं नेतृत्व फडणवीसच करतील यावर शिक्कामोर्तब केलंय। असं करण्यामागचं पहिलं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे महाराष्ट्र भाजपात पक्ष नेतृत्वाची असलेली पोकळी। सध्या राज्यात 3 पक्षांचं सरकार आहे। या तिन्ही पक्षात लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरून बराच गोंधळ बघायला मिळाला होता। विविध जागांवरून वाद उफाळून आला। आता विधानसभेत हा तिढा वाढण्याची शक्यता आणखी आहे। त्यामुळे फडणवीसांव्यतिरिक्त एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर होल्ड ठेवू शकेल, वाटाघाटीत टिकू शकेल असा मोठा चेहरा भाजपकडे नाहीये। त्यामुळे भाजपनं पुन्हा एकदा फडणवीसांवर विश्वास दाखवल्याचं बोललं जातंय। फडणवीसांना फ्री हँड देऊन जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। यासाठी विधानसभेत 150 ते 160 जागा भाजपला सोडवून घेण्याची अट देखील घातल्याचं बोललं जात आहे। हे काम राज्यात फक्त फडणवीस हेच करू शकतात याची कल्पना दिल्लीतल्या नेत्यांना आहे। त्यामुळे राज्यात नेतृत्व बदलण्याची रिस्क भाजपनं घेतली नसल्याचं सांगितलं जात आहे। राज्यात भाजपनं नेतृत्व बदल केलं नाही यामागचं पहिलं कारण म्हणजे राज्यात भाजप बॅकफुटला गेली असती। विधानसभेच्या तोंडावर जर नवीन नेत्याला मोदी शहांनी महाराष्ट्राची जबाबदारी दिली असती तर भाजपच्या केडरला सांभाळणं अवघड झालं असतं। गेल्या 10 वर्षात महाराष्ट्र भाजप म्हणजे फडणवीस असं सूत्र झालंय। तसंच नव्या नेतृत्वाला शिंदे आणि अजित पवारांशी व्यवस्थित जुळवून घेता आलं नसतं, वाटाघाटी करता आल्या नसत्या। परिणामी हे दोन्ही पक्ष भाजपला वरचढ ठरले असते। अशा स्थितीत भाजपला कमी जागांवर समाधान मानावं लागलं असतं। यामुळे राज्यातलं भाजप केडर देखील नाराज झालं असतं। अनेक इच्छुकांचा पत्ता कटही झाला असता। पक्षाची ही सगळी हानी टाळण्यासाठी भाजपनं पुन्हा एकदा फडणवीसांकडे राज्याची सूत्र दिल्याचं दिसतंय। लोकसभा निवडणुकीत बरेच निर्णय दिल्लीतून घेण्यात आले। राज्यातील नेत्यांना फारसं विश्वासात घेतलं गेलं नाही। काही उमेदवारांची तिकीटं कापण्याची विनंती राज्यातील नेतृत्वानं केंद्रीय नेतृत्वाकडे केली होती, पण त्यावर दिल्लीतून अंमलबजावणी झाली नाही। याचा फटका भाजपला अनेक जागांवर बसला। भाजपनं 28 जागा लढवून केवळ 9 जागा जिंकल्या। आता भाजपनं ही चूक सुधारल्याचं दिसून येतंय। यामुळे केंद्रानं राज्यातला हस्तक्षेप कमी केल्याची चर्चा होते। मागील काही काळात अमित शहांचं महाराष्ट्रातलं वर्चस्व वाढलं होतं। महाराष्ट्रातल्या अनेक निर्णयांमध्ये त्यांचा हस्तक्षेप दिसत होता। यामुळे कुठेतरी फडणवीस विरुद्ध अमित शहा असा अंतर्गत संघर्ष देखील बघायला मिळाला। अमित शहा यांनी अलीकडेच पुण्यातून शरद पवारांवर टीका केली होती। त्यांनी पवारांचा उल्लेख भ्रष्टाचाराचा म्होरक्या असा केला होता। हे वक्तव्य भाजपवर बॅकफायर झाल्याचं बघायला मिळालं। याचे पडसाद युतीत उमटले। शहांच्या टीकेला अजित पवार गटातून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। शहांचं हे विधान युतीत दरी निर्माण करणारं ठरलं होतं। त्यामुळे केंद्रीय नेत्यांचा राज्यात कमीत कमी हस्तक्षेप असावा अशी भावना राज्यातल्या नेत्यांची होती। अलीकडेच फडणवीसांनी सहकुटुंब दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती। या भेटीनंतर अमित शहांचा राज्यातला हस्तक्षेप कमी झाल्याची चर्चा होते। राज्यातलं भाजपचं नेतृत्व फडणवीसांकडे देण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यांची संघाशी असलेली जवळीक। लोकसभा निवडणुकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आता संघाची भाजपला गरज नसल्याचं वक्तव्य केलं होतं। यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपवर नाराज झाला होता। सरसंघचालक मोहन भागवत यांनीही भाजपच्या पक्ष नेतृत्वाला कानपिचक्या दिल्या होत्या।
अजित पवारांच्या युतीतल्या सहभागावर ताशेरेही ओढले होते. पण मागील काही काळात फडणवीसांनी संघाशी भेटीगाठी वाढवल्या. त्यांनी महिनाभरात 3 वेळा नागपुरातील संघ कार्यालयात जाऊन संघाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यांनी संघाची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर संघानं देखील विधानसभेत भाजपला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी संघानं समन्वयक सुद्धा नेमलेत. अशा परिस्थितीत फडणवीसांनी संघाशी व्यवस्थित पुन्हा जोडून घेतल्यानं भाजपनं राज्यात फडणवीसांना फ्री हँड दिल्याची चर्चा होते. पण असं असलं तरी फडणवीसांना पुन्हा कायम ठेवल्यानं काही पातळ्यांवर भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यातला पहिला फटका आहे मराठा आरक्षणाचा. लोकसभा निवडणुकीत मराठा समाज युतीच्या विरोधात गेला होता असं चित्र होतं. मराठवाड्यात भाजपचा सुपडा साफ झाला होता. आता विधानसभेच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांकडून, आमदार खासदारांकडून मनोज जरांगे यांना टार्गेट केल्याचं दिसतंय. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नारायण राणे आणि अनिल बोंडे यांनी जरांगे यांना घेरण्याचा प्रयत्न केलाय. बोंडेंनी तर जरांगे यांचा उल्लेख महाविकास आघाडीचं कुत्र असा केला होता. या सगळ्या टीकेमागे फडणवीसच असल्याचा आरोप जरांगे सातत्यानं करतायत. फडणवीसांच्या सांगण्यावरूनच भाजप नेते ऍक्टिव्ह झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे विधानसभेत मराठा फॅक्टर पुन्हा एकदा भाजप आणि युतीच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे हेही शांतता यात्रेच्या माध्यमातून राज्यभर फिरतायत. त्यामुळे आगामी काळात मराठा विरुद्ध भाजप हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. पण संघर्ष वाढला तरी जरांगे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले तर त्याचा फायदा भाजपलाच होईल असं काही राजकीय विश्लेषक सांगतायत. त्यामुळे या फॅक्टरवर भाजप कसं काम करेल ते पाहणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा अपयश आलं तर याचं सगळं खापर फडणवीसांवर फोडलं जाईल. विधानसभेसाठी सगळे अधिकार फडणवीसांना दिले असल्यानं निवडणुकीत अपयश आलं तर दिल्लीतलं पक्ष नेतृत्व यातून हात काढून घेईल. यामुळे सध्याच्या घडीला फडणवीसांसमोर करो व मरोची स्थिती आहे. अशात भाजपच्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेणं आणि त्यातल्या बहुतांशी जागा निवडून आणणं याचं मोठं आव्हान फडणवीसांसमोर आहे. गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये फडणवीसांनी आपल्या राजकारणाची चुणूक दाखवली आहे. कधी काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना फोडून तर कधी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना फोडून त्यांनी सत्तेच्या राजकारणात रिलिव्हंट राहण्याचा प्रयत्न केलाय. आता 3 पक्षांचं सरकार असताना आगामी काळात जास्तीत जास्त जागा लढवून आणि जिंकून भाजपला स्वबळावर बहुमताच्या जवळ कसं जाता येईल असा त्यांचा प्रयत्न असू शकतो. पण युतीला काठावरचं बहुमत मिळालं तरी फडणवीसांचं मुख्यमंत्री पद हुकू शकतं. त्यांना नमती भूमिका घ्यावी लागेल. युतीत शिंदे हे किंग मेकरच्या भूमिकेत गेले तर ते मुख्यमंत्री पदाचा दावा सोडणार नाहीत. अशात राजकीय सोय म्हणून फडणवीसांना पुन्हा एकदा दुय्यम भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वानं फडणवीसांना राज्यात फ्री हँड देऊन एक प्रकारे डावच खेळल्याचं दिसून येत आहे. राज्यात फडणवीसांना सर्वाधिकार देण्यामागं भाजपची नेमकी खेळी काय असू शकते? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूला नक्की सबस्क्राईब करा.